वर्तमान में नांदेड़ सिंचाई बोर्ड नांदेड़ में जल प्रबंधन पखवाड़ा आयोजित कर रहा है। हालांकि हकीकत में जिले के गांव में लोग बर्तनों में पानी के लिए इधर उधर भटक रहे हैं, जबकि दूसरी ओर जब से तालाब की अवैध रूप से गाद निकालने का मुद्दा जोरों पर चल रहा है, ऐसा लगता है कि नांदेड़ सिंचाई विभाग जिले भर के गांव में इस कार्यक्रम को लागू करना भूल गया है। इस बीच सिंचाई विभाग ने इस कार्यक्रम को केवल कागजों पर ही लागू करने का निर्णय लिया है, क्योंकि गांव में जल प्रबंधन पखवाड़ा आयोजित करने के बजाय यह पखवाड़ा नांदेड़ जिला कलेक्टर कार्यालय के एक वातानुकूलित कमरे में आयोजित किया जा रहा है। नतीजा यह है कि एक पखवाड़े से कागजों पर ही जल प्रबंधन किया जा रहा है, जिससे सरकार के लाखों रुपए बर्बाद हो रहे हैं। इसलिए जबकि नांदेड़ जिले के गांव में पानी की कमी है, कहा जा रहा है कि सिंचाई विभाग का यह जल प्रबंधन पखवाड़ा अब केवल नाम का ही रह गया है। आइए हम आपको सुनवाते हैं कि जब हमारे संवाददाता ने महिलाओं और पुरुषों से बात की तब उनका क्या कुछ कहना है। हमारी शिनगारवाडी आम्हाला साहेब पिण्याच्या पाण्याचा भलता ताप आहे। तळ्याची पाईपलाईन आहे, तळ्याच्या पाण्याशिवाय आम्हाला पियाला पाणी नाही। अनावत जर कोणी पोरं सोरं आणले तर कोणाच्या शेतातल्या हिऱ्याचं आणतात पियापुरतं, नाही गेलं तर तळ्याचं अर्ध गाव तळ्याचं पाणी पिते। याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आम्हाला। ते बी मोटर फिटर जळायचं 8-8 रोज पाणी येईना। खूप परेशानी आहे पाण्याची आमची। आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी कुठंतरी हिर खणून सरकारनं पाणी द्यावं। तळ्याच्या पाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आम्हाला। हो, शेताला हेच, पियाला हेच, ढोरायला हेच। सरकारी योजनेतून काय टँकर फिंकर येत नाही? सरकारी योजनेची हिर खणली साहेब, तिथं तिला ठेंबर पाणी नाही। तळ्यातलं त्याच्यात सोडावं आणि दुसरी मोटर लावून या टाकीला यावं। 40 वर्ष झाली तेव्हापासून आम्हाला पाण्याचा ताप आहे। तळ्याचं पाणी सांडावणला प्यायला आणि ते प्यायला काय करा बापू। तळ्याचं पाणी गाळून तर ह्या काय का किडे येतात का कसं येते का कसं येते। हां, आणि सोमटाच्या याचा जवळ आम्हाला पाण्याला हिरीला फिल्टरचं कोणी आणून पियाले तर हिरीचंच पिता बापा। आम्ही गरीब कोणी फिल्टरचं आणून पियाले शिष्या इकत आम्ही हिरीचंच पिता। हां, काय करावं आता। सरकार निवडून द्या म्हणतात, निवडून घेतात आणि पाण्याचा बेपत्ता। हां, काय करावं आता। ते तळ्याचा 3 रोज येते, कोणा कवा येते तर कवा येईना। हां, टँकर येईना। तुमचं काय व्यवस्था नाही, गाव रोडवर आहे आमचं सांगायला। जल व्यवस्थापन कृती आराखडा या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातल्या 5 नद्यांचं पाणी या ठिकाणी एकत्र आणून तिथं जलपूजन केलं आणि पाणी या विषयाशी संबंधित असलेले सर्व एजन्सीज, जलसंपदा आहे, जलसंधारण आहे, कृषी आहे, जिल्हा परिषद आहे, फॉरेस्ट आहे, त्यानंतर EGS आहे, ते सगळे हजर होते आणि त्याचसोबत काही शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश आहे आणि माननीय मंत्री महोदय यांच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या विजनप्रमाणे आपण या 15 दिवसामध्ये काही ॲक्टिव्हिटी ठरवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मग आपल्या ज्या जलसंपदा विभागाच्या ज्या जमिनी आहे, ज्यांचं कजाप झालं नसेल त्या स्वतःच्या नावावर लावून घेणे, शेतकऱ्यांशी संवाद साधणे, त्यानंतर उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा पीक पद्धतीतील बदल असेल, मायक्रो इरिगेशन प्रमोट करणे असेल, नदीपात्रातले किंवा नाला जे अतिक्रमणांनी सगळे वेढलेले आहेत ते अतिक्रमण दूर करणं, अशा अनेक इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतलेले आहेत। ऑफिस स्वच्छ ठेवणे, ऑफिसच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करणे आणि ज्या इरिगेशनच्या स्ट्रक्चरची दुरुस्ती आहे, तर या सगळ्यांचा कन्व्हर्जन्स आणि लोकांची जनजागृती असा दुहेरीचा उद्देश आहे। आणि नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आम्ही एक वेगळा संकल्प पण केलेला आहे की जे कॅनॉल आहे, कॅनॉलच्या दोन्ही बाजूला इन्स्पेक्शन रोड असतात, सर्व्हिस रोड असतात। बऱ्याचदा शेतकरी याच्यापर्यंत शेती करतात, पूर्ण नाल्याच्या काठापर्यंत। ॲक्च्युली ते अपेक्षित नाही, कारण ती जमीन असते इरिगेशनची, त्यांना इन्स्पेक्शनसाठी किंवा काही कामं करायची असेल तर त्याला जायला लागतं आणि या सगळ्या शेतीच्या अतिक्रमणामुळे त्यांना बऱ्याचदा
दुरुस्त करता येत नाही, पाणी पोचत नाही आणि परिणामी पुढच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. त्यामुळं याच्या दुतर्फा वृक्ष लागवड सामाजिक वनीकरणाच्या मार्फत करण्याचा पण आमचा एक प्रयत्न असेल. एक नवीन इनिशिएटिव्ह आम्ही घेतो आहे. तर निश्चितपणे या कृती आराखड्याच्या निमित्ताने एक पाण्याच्या बाबतीत जनजागृती आणि काही चांगल्या ॲक्टिव्हिटी आपल्या जिल्ह्यात आपण पार पाडत आहोत. धन्यवाद. पाणी टंचाईचे आराखडे ऑलरेडी आपले मंजूर झालेले आहेत. आपण जे 3 टप्प्यात करतो आणि त्यांना प्रशासकीय मान्यता ज्या ठिकाणी अतिशय तीव्र टंचाई आहे अशा काही ठराविक ठिकाणीच आपल्याकडं टँकर आहे. अदरवाईज मग काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या ज्या लाईन्स आहेत त्याची दुरुस्ती असेल, काही ठिकाणी गाळ काढणे असेल, असे कामं आपण चालू केलेले आहेत. परंतु सध्या तरी काही ठराविक ठिकाणी आपल्याकडे तीव्र टंचाई आहे. बाकी परिस्थिती तशी आम्ही लक्ष ठेवून आहोत. आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आहे याचा डेली अपडेट असतो. तर आम्ही भविष्यात काय अशी जर ॲक्यूट शॉर्टेज उद्भवलं तर आम्ही निश्चितपणे तिथं उपाययोजना करू. माझं सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे की एकतर पाणी आपण जपून वापरणे. पाणी जपून वापरण्यासाठी विशेषतः शेतकऱ्यांना मायक्रो इरिगेशन जेवढं तुम्हाला ॲडॉप्ट करता येईल तेवढं मायक्रो इरिगेशन करा. पीक पद्धतीत तुम्ही बदल करा. जे पाणी कमी वापरणारे जे पिकं आहेत तर ते तसे पिकं तुम्ही घ्या. त्याचसोबत बऱ्याचदा तुम्ही नाले वगैरेमध्ये जे अतिक्रमण आहे केलेलं आहे त्यामुळं बऱ्याचदा तो फ्रॅगमेंट झालेला आहे एरिया आणि त्या पाण्याची मातीची धूप होती आहे आणि पाण्याचे नेटवर्क आहेत ते पण सगळे डॅमेज झाले. तर आपण स्वतःहून जर मदत केली इरिगेशन विभागाला तर आपले परत पुरवत होतील सगळ्या गोष्टी. आणि जे शहरात राहणारे नागरिक आहेत, गावात राहणारे, यांनी शक्य झाल्यास रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे याचा प्रयोग केला पाहिजे. शोषखड्डे आपण बनवू शकतो. शोषखड्ड्याला काय फार खर्च लागत नाही. ते जस्ट एक म्हणजे 4x4x4चा एक खड्डा आपण केला आणि एक त्यामध्ये दगड वगैरे टाकले तर नरेगामध्ये पण ते स्ट्रक्चर अनुज्ञेय आहे. परंतु घरगुती पण आपण 1000-1200 रुपयामध्ये तो खड्डा आपला होऊ शकतो. पण त्यांनी आपलं सगळं पाणी घरीच आपण जिरू शकतो. प्युरिफाय होऊन ते खाली आपल्या ग्राउंड वॉटरला जातं आणि जे ग्रे वॉटर आहे त्याचा पण थोडा प्रादुर्भाव कमी होतो. तर असं आव्हान आहे की आपण सर्वांनी जपून पाणी वापरावं आणि एक वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स जे शक्य असेल आपापल्यापर्यंत ते करावेत.